मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बिटकॉइनची ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटजी आणि सोबतच ती आपण अल्गोमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतो याबद्दल आपण बोलणार आहोतच. या स्ट्रॅटजीचं क्रिएशन, स्ट्रॅटजीचे रिझल्ट, स्ट्रॅटजीची बॅक टेस्टिंग आपण सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये करून बघणार आहोत. क्रिप्टोच्या बिटकॉइनचा ऑप्शन सेलिंगचा हा व्हिडिओ आहे. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. आता तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये ऑप्शन्स करायचे असतील तर हा पर्याय उपलब्ध आहे डेल्टा एक्सचेंज मध्ये. यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधनं डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करून घ्यावं लागेल. कारण की एकदा तुम्ही आमच्या व्हिडिओच्या लिंक मधनं डिस्क्रिप्शन मधनं अकाउंट ओपन केला की तुम्हाला आपलं क्रिप्टोचं अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो, 1 रुपया तुमच्याकडून न घेता. ठीक आहे. त्या ऑफरचा नक्की फायदा घ्या. कारण की इथे तुम्हाला डेल्टा एक्सचेंज वरतीच क्रिप्टो ऑप्शन्स अवेलेबल आहे. आता इथे तुम्ही डेल्टावरती आलात की ऑप्शन्स मध्ये गेलात की इथे तुम्हाला सर्व ऑप्शन चेन दिसायला सुरुवात होते. मी तुम्हाला आता सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगणार आहे. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या व्हाईट स्क्रीनवरती, व्हाईट बोर्डवरती, आणि तिकडे आपण एकदम डिटेलमध्ये एक एक गोष्ट इन डिटेल समजून घेऊया की आपल्याला ही स्ट्रॅटेजी कशी करायची आहे, मुळात का करायची आणि ह्याचे बेनिफिट काय. ओके. सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की आपण क्रिप्टो ऑप्शन्स मध्ये नक्की काय करणार आहोत, तर आपण क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग करणार आहोत. ठीक आहे. क्रिप्टोमध्ये आपण ऑप्शन सेलिंग करणार आहोत. आता क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग केलं तर आपल्याला बेनिफिट काय असेल, तर बेनिफिट नंबर वन, आपण क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंगची जी स्ट्रॅटजी करणार आहे ह्या सिम्पली नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटजीज करणार आहोत. ओके. नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटजीज करणार आहेत, ज्या की नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटजीज भरपूर आहेत. त्यापैकी आपण बऱ्याच शिकणार, पण आज आपण एखादी स्ट्रॅटेजी त्याच्यामधली नक्की शिकूया. ओके. पहिला पॉईंट म्हणजे काय, आपण ऑप्शन सेलिंग करतो त्यामध्ये आपण नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटजी शिकतोय. किती लोकांना नॉन डायरेक्शनल म्हणजे काय माहिती आहे? नॉन डायरेक्शनल म्हणजे आपण क्रिप्टो मार्केट कोणत्याही एका डायरेक्शनला जाईल, वरती किंवा खाली, असं कन्सिडर नाही करत आहोत. आपण असं कन्सिडर करतो की क्रिप्टो मार्केट जे आहे ते थोड्याशा एका झोनमध्ये राहील, जी की खूप कठीण गोष्ट आहे, मला पण माहिती आहे. ठीक आहे. पण आपण असं कन्सिडर करतोय नॉन डायरेक्शनल आपण सेलिंग करणार आहोत. आता नॉन डायरेक्शनल सेलिंग मध्ये आपण काय करतो? सेकंड पॉईंट, नॉन डायरेक्शनल सेलिंग करताना आपण कॉल आणि पुट बोथ सेल करतो. मग तो कॉल आयदर ऍट द मनीचा असेल, आयदर इन द मनीचा असेल, किंवा आयदर आउट ऑफ द मनीचा असेल. ओके. कोणताही असेल, पण आपण कॉल आणि पुट सेल करतो. आपण शेअर मार्केटमध्ये जे स्ट्रॅडल, स्ट्रँगल, डेल्टा न्यूट्रल, इन्व्हर्टेड स्ट्रँगल, जेवढ्या पण स्ट्रॅटेजी करतो सर्व आपण क्रिप्टोमध्ये करणार आहोत. ओके. हे दोन पॉईंट नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी. मग त्यामध्ये आपण काय करतो, तर कॉल आणि पुट जो आपला सेल करत असतो आणि त्याचा आपण फायदा मिळवत असतो, प्रॉफिट करत असतो. आता हे क्रिप्टोमध्ये का करायचं किंवा ह्याच्यात नक्की फायदा होणार का? ओके. आता मला एक सांगा सर्वांनी, तुम्हाला जर निफ्टीमध्ये एखादा ऑप्शन सेल करायचा आहे, निफ्टीमध्ये तुम्हाला ऑप्शन सेल करायचं, किती कॅपिटल लागतं एका लॉटला? 1.5 लाखच्या आसपास, अप्रॉक्सिमेटली 1.1.5 लाखाच्या आसपास तुम्हाला कॅपिटल लागतं निफ्टीचा एक लॉट सेल करायला. ठीक आहे. प्लस त्यामध्ये निफ्टीच्या एका लॉट सेल करण्यामध्ये तुम्हाला मार्जिन अवेलेबल नसतं. म्हणजे तुम्हाला सगळे पैसे तुमच्या खिशातले लावायचे आहेत, मार्जिन अवेलेबल नाहीये. त्याच्यामध्ये प्लेज करून मिळणारा मार्जिन हा वेगळा विषय आहे. बट तुम्हाला मार्जिन अवेलेबल नाही, 10x 20x 30x मार्जिन अवेलेबल नाही. पण हेच जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेल करायचं, मी तुम्हाला करूनच दाखवतो. ठीक आहे. क्रिप्टोमध्ये तुम्हाला समजा ऑप्शन सेल करायचा आहे, तर मी परत एकदा नेतो तुम्हाला स्क्रीनवरती, 1 मिनिट. हा, आलो. आता क्रिप्टोमध्ये मला समजा एखादा ऑप्शन सेल करायचा आहे, हा एक ऑप्शन चालू आहे. हा ऑप्शन मला सेल करायचा आहे विदाऊट लिव्हरेज. ठीक आहे. विदाऊट लिव्हरेज करतो मी याला, कोणतंही मार्जिन नको आहे मला, आणि एक लॉट मला सेल करायचा आहे बिटकॉईनचा. ओके. आता इथे बघा, ह्या ठिकाणी स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे. इथे मला विदाऊट लिव्हरेज म्हणजे 1x मार्जिन वरती बिटकॉइनचा एक लॉट सेल करायचा आहे. ज्यासाठी मला किती पैसे लागत आहेत? जवळपास $110. फंड्स रिक्वायर $110. म्हणजे मला $110 इथे फंड लागतोय. तुम्हाला माहिती असेल की डेल्टा एक्सचेंज वरती $1 इज इक्वल टू ₹85 हे फिक्स आहे. $1 इज इक्वल टू ₹85, ₹85. $110 म्हणजे साधारणतः किती झाले, तुम्ही असं म्हणू शकता की ₹9,500. साधारणतः ₹9,500. आता मला सांगा, निफ्टीचा सिंगल लॉट सेल करायला किती रुपये लागत होते? निफ्टीचा सिंगल लॉट सेल करायला
मग अशा आपण लिहून ठेवलेलं व्हाईट बोर्डला. किती रुपये लागत होते तुम्हाला? 1.5 लाख रुपये, बरोबर. इथे आलं बघा लिहिलेलं. पण बिटकॉइनचा जेव्हा मी एक लॉट सेल करतोय, मला किती रुपये लागत आहेत? 9,500. फक्त 9,500. किती फरक आहे बघा, प्लस. ह्या 9,500 कधी लागतायत? जेव्हा मी विदाऊट मार्जिन काम करतोय. मी ह्याच्यात मार्जिन घेऊ शकतो. मी ह्याच्यामध्ये अप टू 100x मार्जिन घेऊ शकतो. ठीक आहे, अप टू 100x मार्जिन मी घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलं, तुम्ही ऑप्शन सेलिंग केवढूशा पैशात करू शकता. अप टू 100x मार्जिन म्हणजे 9,500 कधी लागतंय? 1x मार्जिनला, विदाऊट मार्जिनला. ते जर मी मार्जिन घेतलं तर माझा 9,500 रुपये सुद्धा या ठिकाणी लागणार नाहीत ऑप्शन सेल करा. सो हा क्रिप्टोमध्ये करण्याचा मेन बेनिफिट आहे. अजून एक गोष्ट, क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंगचा अजून एक मोठा बेनिफिट म्हणजे काय? क्रिप्टोमध्ये, बिटकॉइनमध्ये डेली एक्सपायरी असते. डेली एक्सपायरी, रोज एक्सपायर होतात ऑप्शन. संध्याकाळी 5:30 वाजता. संध्याकाळी 5:30 वाजता क्रिप्टोची डेली एक्सपायरी असते. डेली एक्सपायरी म्हणजे डेली डीके, प्रीमियम डीके तुमचा रोज होणार. तो प्रीमियम डीकेच आपल्याला, त्याला थिटा डीके आपण म्हणतो, थिटा डीके रोज होणार. आणि त्या थिटा डीकेचा फायदाच आपल्याला घ्यायचा असतो ऑप्शन सेलिंग मध्ये, जो की रोज होणार तुम्हाला 5:30 वाजेपर्यंत. सो पहिलं म्हणजे काय, कॅपिटलची रिक्वायरमेंट कमी आहे, मार्जिन जास्त आहे, डेली एक्सपायरी असल्यामुळे बेनिफिट आहे. आणि आपण आपल्या स्ट्रॅटेजी या ठिकाणी करू शकतो विथ प्रॉपर स्टॉप लॉसेस आणि हेज. क्रिप्टोमध्ये ह्या स्ट्रॅटेजी विदाऊट स्टॉप लॉस किंवा विदाऊट हेज करायच्या नाहीत, कारण क्रिप्टोमध्ये मुवमेंट मोठी येते. सो लॉस होऊ शकतो तुमचा. सो स्टॉप लॉस असेल काही प्रॉब्लेम नाही. समजलं तुम्हाला सर्व? आता ही स्ट्रॅटेजी किती लोकांना असं वाटतंय मी अल्गो सॉफ्टवेअरवरती तयार करून तुम्हाला द्यावी? मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट यस टाईप करा. कमेंट बॉक्समध्ये फटाफट यस टाईप करा की किती लोकांना वाटतंय की ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला तयार करून द्यावी अल्गो सॉफ्टवेअरमध्ये. ओके, पहिला म्हणजे मी तुम्हाला घेऊन जातो स्ट्रॅटेजी बिल्डर वरती, आणि इथे तुम्हाला एक स्ट्रॅडल करून दाखवतो. स्ट्रॅडल म्हणजे काय? जिथे आता मार्केट आहे ऍट द मनी, त्या ऍट द मनीचा कॉल आणि पुट मला सेल करायचं. सो एक एक्झाम्पल म्हणून, समजा आता मार्केट आहे या ठिकाणी. सो एक कॉल मी सेल करतो आणि एक पुट मी सेल करतो. इथे बघा, इथे मार्जिन 1x घेतो, कारण वरती पण 1x घेतलं कन्फर्म. आता बघा, या ठिकाणी मी एक पुट सेल केलं, एक कॉल सेल केलंय. आता हे वाचायचं कसं हे मी मागच्या व्हिडिओला शिकवलंय, हे परत परत नाही सांगत आहे मी. हा व्हिडिओ बघून घ्या, क्रिप्टो ऑप्शन मास्टर क्लास. हा व्हिडिओ बघा, याच्यात मी सर्व शिकवलंय वाचायचं कसं वगैरे, म्हणजे काय तिथे लिहिलंय ते. सो इथे बघा, एक एक लॉट मी सेल मारतोय. मला किती मार्जिन लागतंय स्ट्रॅडलला? $112. ठीक आहे, म्हणजे परत तेच 9,500 रुपयामध्ये माझा स्ट्रॅडल होतोय, कारण की ते ते मार्जिन ऍडजस्ट होऊन मला एका स्ट्रॅडलला सुद्धा फक्त 9,500 रुपये लागत आहेत. जे की मला निफ्टीमध्ये स्ट्रॅडल करायचं असेल तर मला 2.5 लाख रुपये लागतात एका लॉटला. ते 9,500 रुपयामध्ये माझं काम होतंय. समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके. सो हा झाला तुमचा स्ट्रॅडल. स्ट्रॅडल मध्ये इझिली एक्झिक्यूट होणार, बट तुम्हालाही माहिती आहे याच्यामध्ये मुवमेंट फार वेडीवाकडे होते, मुवमेंट खूप फास्ट होते. सो मुवमेंटचं काय करायचं? मुवमेंट आला तर मोठा लॉस होणार, कारण की मी एक काम करतो, ह्याला पे ऑफ ग्राफ मध्ये घेतो. ओके, एक मिनिट. पे ऑफ ग्राफ ओपन करूया. ठीक आहे. हो, इथे सर्वांना ना पे ऑफ ग्राफ दिसत असेल. दिसतंय पे ऑफ ग्राफ? सो आहे तुमचा पे ऑफ ग्राफ. मार्केट जर ह्या झोन मध्ये राहिलं, तुम्हाला प्रॉफिट होणार. बाहेर गेलं तर अनलिमिटेड लॉस आहे, बट आपण अनलिमिटेड लॉसला स्टॉप लॉस लावणार आहे अल्गो मध्ये. सो अनलिमिटेड लॉस आपला नाही होणार. इथे बघा, अनलिमिटेड लॉस आहे. मॅक्झिमम प्रॉफिट किती आहे सिंगल लॉटचं? $0.37. आता ऑब्विसली हा सिंगल लॉट आहे, त्यामुळे आपण काय सिंगल लॉटने ट्रेडिंग नाही करणार होते ते. ठीक आहे. सो रिस्क रिवॉर्ड रेशो ब्रेक इव्हन आले होते. ब्रेक इव्हन काय आहेत तुमचे पॉईंट? हे तुमचे ब्रेक इव्हन आहेत. आणि हा तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट, हा मॅक्झिमम लॉस. सो इथे आपल्याला, मी तुम्हाला जसं बोललो, स्टॉप लॉस लावणं अनिवार्य आहे, नंतर आपल्याला चांगलं समजेल. क्लिअर आहे? त्यानंतर ह्याची एक्सपायरी कधी आहे? खाली या, टार्गेट डेट 4 सप्टेंबर, एक्सपायरी 5:30 PM. 5:30ला हा ऑप्शन जो आहे तो इथे एक्सपायर होणार आहे. सो हे तुम्हाला जसं शेअर मार्केटमध्ये येतं त्याचप्रमाणे क्रिप्टोमध्ये सुद्धा इझिली आलेलं आहे. क्रिप्टोमध्ये सुद्धा तुम्हाला इझिली काम करायचं आहे, त्यांनी चान्स दिलेला आहे. क्लिअर आहे? त्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पीएनएल टेबल बघू शकता, किंवा ग्रीक्स वगैरे बघू शकता. तर ह्या थोड्याशा गोष्टी आपण नाही बघायच्या, तेवढं डेल्टा बिल्टा. आपल्याला फक्त पे ऑफ ग्राफ वरती इथे काम करायचं.
सो अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी बनवू शकता तुमच्या डेल्टामध्ये. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं, जेवढ्या पण लोकांना हवं आहे मी हे अल्गोमध्ये बनवून देऊ, तर मला कमेंटमध्ये सांगा. सो आता फटाफट तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला नेतो अल्गोच्या सॉफ्टवेअरवरती. ठीक आहे, अल्गोच्या एका सॉफ्टवेअरवरती मी तुम्हाला नेतो आणि तिकडे मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी तयार करून दाखवतो. तुम्हाला सुद्धा तर ह्या सॉफ्टवेअरवरती येऊन ही स्ट्रॅटेजी तयार करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्या सॉफ्टवेअरची मी लिंक देतोय. तिकडे जाऊन तुम्ही फ्रीमध्ये काम करू शकता. ठीक आहे, स्ट्रॅटेजी तुम्ही क्रिएट करू शकता फ्रीमध्ये. आता आपण इथे आलो, यांच्या ऍप्लिकेशन वरती आलो, यांच्या प्लॅटफॉर्म वरती आलो. त्यानंतर जे आहे आपल्याला इथे ऑप्शन आहे क्रिएट स्ट्रॅटेजी, तर तिकडे जायचं आहे. ठीक आहे, ह्याचं तुम्ही अकाउंट ओपन करून घेऊ शकता फ्रीमध्ये. क्रिएट स्ट्रॅटेजी वरती गेलं की इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आहे बघा, डेल्टा एक्सचेंज. दिसतोय सर्वांना? सो ऑप्शनचे बेनिफिट फक्त डेल्टामध्येच आहेत, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की डेल्टामध्ये अकाउंट ओपन करा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वर, कारण की जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे तर डेल्टाशिवाय तुम्हाला सध्या पर्याय नाहीये. आणि इथे ब्रोकर म्हणजे अल्गोमध्ये सुद्धा डेल्टा अटॅच असतो बऱ्याच जणांच्या. सो डेल्टावाल्यांना ते ऍक्च्युली म्हणजे सपोर्ट आहे, त्यांचा प्लॅटफॉर्म सपोर्ट आहे, सो तुम्हाला इथे इझी पडतं. आता मी येतो डेल्टावरती. डेल्टामध्ये आल्यानंतर मला दिसतंय की फक्त बिटकॉइन आणि इथेरियम मध्ये मी ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो, म्हणजे सेलिंग असेल किंवा बाईंग असेल. कारण की बीटीसी आणि इथेरियमलाच ऑप्शन सध्या दिलेले आहे. त्यानंतर मी ते सिलेक्ट करतो अंडरलाईन ॲसेटमध्ये बिटकॉइन, आणि मला इंट्राडेची स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी तयार करायची. सो मी खाली येतो. खाली आल्यानंतर काय करायचंय, मला ऑप्शन्स मध्ये जायचंय. एक कॉल सेल करायचा ऍट द मनीचा, जे आपण शिकलेलं आहे शेअर मार्केटमध्ये सुद्धा कशी स्ट्रॅटेजी. आणि त्यानंतर एक पुट सेल करायचा ऍट द मनीचा. ओके. ओके, कॉल आणि पुट. ठीक आहे, कॉल सेल केला, एक पुट सेल केला ऍट द मनीचा. हा झाला स्ट्रॅडल. पण हा स्ट्रॅडल कधी झाला पाहिजे? सो इथे एक्झिट टाइम टाकायचा 5:29. ओके, 17:29 एक्झिट टाइम, कारण एक्सपायरी 5:30ची आहे. सो एक्झिट टाइम 5:29 टाकायचा आणि एंट्री टाइम तुम्हाला टाकायचा इथे अप्रॉक्सिमेटली 3 वाजताचा. ठीक आहे, 3 वाजता. जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण की बाकीच्या वेळेला मार्केटमध्ये मुवमेंट असते. संध्याकाळच्या वेळेला ही स्ट्रॅटेजी बिड्या बिलकुल करायची नाहीत, कारण खूप मुवमेंट असते. सो 3 ते 5:30 मध्ये आपल्याला ही स्ट्रॅटेजी रन करायची आहे, फक्त 2.5 तासासाठी. खाली या. त्यानंतर आता इथे तुम्हाला लावायचं आहे स्टॉप लॉस. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की विदाउट स्टॉप लॉस काम नाही करायचं. स्टॉप लॉस तुम्हाला लावायचा आहे 50%चा. पर्सेंटमध्ये जायचं 50%. इथे पण पुटला पण पर्सेंटमध्ये जायचं आणि 50%. ओके, 50% स्टॉप लॉस लावायचा. ओव्हरऑल स्टॉप लॉस लावायची गरज नाही तशी काही, इथे काहीच करायची गरज नाही. स्ट्रॅटेजी सेव्ह करा. ठीक आहे, स्ट्रॅटेजी तुम्ही सेव्ह करा तुमच्या जे हवं ते बिटकॉइन वगैरे, आणि इथे तुम्ही बॅक टेस्टिंग करा. गेल्या 1 वर्षाची बॅक टेस्टिंग इथे तुमच्या समोर आहे. क्लिअर आहे? आपण एक थोडंसं थांबूया. हा बॅक टेस्टिंगचा रिझल्ट येईल आपल्या समोर. इथे बघा, या ठिकाणी मी आलो. इथे बघा, गेल्या 1 वर्षामध्ये, म्हणजे ऍक्च्युली गेल्या 1 वर्षामध्ये 2025 पासूनचाच डेटा इथे अवेलेबल आहे, त्याच्या आधीचा नाही. सो 2025 मध्ये तुम्ही बघा तर प्रत्येक महिन्यामध्ये जो आहे तो तुम्हाला सिंगल लॉट वरती इथे प्रॉफिट झालेलं दिसतंय. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही इथे परत एकदा तुम्हाला ह्या पे ऑफ ग्राफ वरती मिळतो ऍक्च्युली. ओके, इथे बघा. समजा तर या ठिकाणी ना तुम्ही समजा मी असं समजतो की तुम्ही 20x मार्जिन यूज करताय, कारण नॉर्मली 20x मार्जिन वगैरे आपण यूज करू शकतो. समजा तुम्ही 20x मार्जिन इथे यूज करता आहे ऑप्शनसाठी. ठीक आहे, 20x मार्जिन. आणि यामध्ये जे आहे ते तुम्ही लॉट आपण थोडेसे वाढवून बघूया. ओके. ओके, समजा मी 100 लॉट घेतो दोघांची 20x मार्जिन वरती. मी 100 लॉट शॉर्ट करतो. 100 लॉट जर मी शॉर्ट केले तर मला पहिली गोष्ट म्हणजे मार्जिन लागतं आहे 1109 रुपये. 1109 रुपये इन द सेन्स किती झाले माहितीये, एक जवळपास 95,000 रुपयाच्या आसपास. सो आपण जे ऑप्शन सेलिंग मार्केटमध्ये करतो शेअर मार्केटमध्ये, सो 95,000 ते 1 लाखाच्या आसपास तुम्हाला इथे फंड लागेल. तर तुम्हाला 100 लॉटने विथ 20x मार्जिनने काम करायचं आहे. आता मी एक काम करतो, मी इथे सुद्धा 100 लॉट करतो. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी नाही समजणार. 100 लॉट करतो. त्यानंतर ओके, एक मिनिट, इथे नाही, कॉल आणि पुटला 100 लॉट. ठीक आहे, आणि परत एकदा बॅक टेस्टिंग होतं, कारण की मग ते तुम्हाला लॉट वाईज जे आहे ते प्रॉफिट खूप कमी दिसतं. त्यामुळे मी 100 लॉट केले, कारण की आपण काय 8-9 हजारांनी इथे ट्रेडिंग करणार नाही. आता रिझल्ट बघा. जेव्हा तुम्ही 100 लॉट म्हणजे जेव्हा तुम्ही 1 लाखाने ट्रेड करताय, ठीक आहे, 1 लाख रुपये तुम्ही तुमचे लावलेले आहेत. सो 1 लाख रुपये तुमच्या खिशातले लावले. त्यावरती तुम्हाला गेल्या 9 महिन्यात, जानेवारी पासून गेल्या 9 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये भेटले असते. म्हणजे जवळपास तुम्ही असं म्हणू शकता की
पैसा जो आहे तो माझ्या डबल पेक्षाही जास्त झाला. 1 लाखावरती 1.5 लाख रिटर्न्स. सो पैसा जो आहे तो आपल्या डबल पेक्षा इथे जास्त झालेला असतो. आता थोडंसं आपण या ठिकाणी खाली जाऊया. ओके, थोडासा खाली गेला तर इथे आता ऍक्च्युली ना मार्जिन वगैरेचं अवेलेबल नाहीये, किंवा हा जो डेटा येतोय ना, हा अजूनही व्यवस्थित येत नाहीये, कारण की डेल्टाकडून अजून बराच डेटा घेण्याचं काम चालू आहे यांचं. सो हा डेटा जो आहे, इथे जे नंबर दिसतात ते एवढे व्यवस्थित नाही, तर इव्हन मार्जिन पण नाही दिसत आहे. पण तुम्हाला बॅक टेस्टिंगचे रिझल्ट या ठिकाणी दिसत आहेत. थोडंसं खाली जाऊया. खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतात नंबर ऑफ ट्रेड्स किती आहेत, ओव्हरऑल प्रॉफिट तुमचा किती झालेला आहे, त्यानंतर विन पर्सेंटेज किती आहे. 80% वेळा आपण जिंकतोय, 80% वेळा आपल्याला प्रॉफिट होतोय, एक 20% वेळा आपल्याला लॉस होतोय. मग ॲव्हरेज लॉस किती आहे, मॅक्झिमम प्रॉफिट किती आहे. इव्हन तुम्ही एव्हरी डे तुम्हाला काय प्रॉफिट अँड लॉस झाला ते बघू शकता. हे सर्व नंबर जे आहेत ते रुपीज मध्ये आहेत. हे सर्व नंबर रुपीज मध्ये आहेत, डॉलर्स मध्ये नाही, लक्षात घ्या. ओके, एवढा डॉलर्सचा प्रॉफिट नाही आहे, हे सर्व नंबर रुपीज मध्ये आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही बिटकॉइन मध्ये, क्रिप्टोमध्ये स्ट्रॅडलची स्ट्रॅटेजी करू शकता अल्गोच्या मदतीने. मी असं नाही बोलत आहे की तुम्ही डायरेक्टली करा. येस, तुम्ही इव्हन डायरेक्टलीही करू शकता. ठीक आहे, डायरेक्टलीही तुम्ही करू शकता. काय करू शकता तुम्ही, सिंपल समजा हे ऑर्डर एक्झिक्यूट करू शकता, ह्याला एस एल वगैरे लावू शकता. कसं करायचं, सिंपल गोष्ट तुम्हाला सांगू. समजा आता इथे माझ्याकडे मार्जिन अवेलेबल आहे $99 फक्त. सो समजा मी 10 लॉट करून बघेन, फॉर एक्झाम्पल. ओके, 10 लॉट नाही बनणार होते, 5 लॉट करून बघेन. फक्त तुम्हाला एक दाखवण्यासाठी मी करतोय. सो जेवढं माझ्याकडे मार्जिन अवेलेबल आहे तेवढं सगळं यूज करून जर मी करायचं झालं, तर एक 7-7 लॉट नाही जे ते मी करू शकतो. आणि ही ऑर्डर जी आहे ती प्लेस करू शकतो. लक्षात घे, मी आता मॅन्युअली तुमच्यासमोर एक ट्रेड टाकतोय तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. हे अल्गोमध्ये तुम्हाला जर हे सॉफ्टवेअर वगैरे हवं असेल अजूनही ना, अल्गोने डायरेक्टली ऑर्डर इथे प्लेस होत नाही. तुम्ही फक्त इथे पेपर ट्रेड करू शकता. ठीक आहे, समजा मी स्ट्रॅटेजी सेव्ह केली. समजा स्ट्रॅटेजी सेव्ह केली BTC1 म्हणून. तुम्ही स्ट्रॅटेजी केवळ पेपर टेस्ट अजून करू शकता. अजून लाईव्ह एक्झिक्युशन सुरू झालेलं नाही या सॉफ्टवेअरवरती. बट जेव्हा सुरू होईल, तुमची तर इच्छा असेल मी करावं, तर मी तुम्हाला करून दाखवेन. बट तुम्ही मॅन्युअलीही करू शकता. मॅन्युअली बघायचे, मी 7-7 लॉट समजा टाकले. या ठिकाणी जर मी प्लेस ऑर्डर केली, सो इथे आलं ऑर्डर सबमिटेड सबमिटेड, आणि माझी ऑर्डर इथे फिल झाली. सो इथे तुम्ही खाली बघू शकता. एकच मिनिट, इथे बघा. या ठिकाणी तुम्हाला खाली जे ती माझी ऑर्डर इथे फिल झालेली दिसेल. ओके, तुम्हाला दिसते खाली. सो अशा प्रकारे जे तुम्ही तुमच्या ऑर्डर्स या ठिकाणी एक्झिक्यूट करू शकता, आणि एक 5:30 पर्यंत ह्याला स्टॉप लॉस वगैरे लावून थांबू शकता. मी तुम्हाला फक्त ऑर्डर कशी एक्झिक्यूट करायची यासाठी हा ट्रेड जो इथे घेतलेला आहे. मला स्ट्रॅडल वगैरे करण्याचा बिलकुल ह्याच्यामध्ये सध्या विचार नाही. जेव्हा अल्गो व्यवस्थित चालू लागेल तेव्हाच मी ह्याच्यामध्ये अल्गोच्या स्ट्रॅटेजीने काम करेन. ओके, सध्या फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक्झिक्यूट केला. मी नंतर व्हिडिओ झाल्यानंतर डिलीट सुद्धा करून टाकेन. क्लिअर आहे. सध्या तुम्हाला तुमचा प्रॉफिट अँड लॉस वगैरे दिसत असेल. ओके, सो अशा प्रकारे जे ते तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता. क्रिप्टो मार्केटमध्ये अल्गोच्या मदतीने नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीज करू शकता. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्समध्ये शिकायच्या आहेत, तर मला ह्या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे डेल्टाची, तिकडून तुम्ही अकाउंट ओपन केला तर आपण क्रिप्टोचं अल्गो सॉफ्टवेअर दुसरं आहे, ह्याच्याहून दुसरं आहे. हे सॉफ्टवेअर नाही देत आहे तुम्हाला, ह्याच्यापेक्षा दुसरं सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. तर तुम्ही वापर करू शकता. हेही तुम्हाला भेटेलच ऑब्विसली. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आपल्याला सांगा, आणि आपल्या चॅनलला जे ते नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.